कवितेची ओळख. शाळा सुटते, सुधीर घरी येतो, पण तो कोणाशीच बोलत नाही. विचारात गुंतलेला असतो. आजोबा: अरे सुधीर, केव्हा आलास? आजचा प्रवेश असा शांत कसा? सुधीर: आजोबा, काव्यप्रतिभा काढवा म्हणजे काय हो? आजोबा: कोणी सांगितले रे तुला हे? सुधीर: आज शाळेत बाईंनी आम्हाला काव्य प्रतिभा काढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिला. मला तर ताणच आलाय. आजी: अरे फार सोपं आहे ते. कविता करण्याची, समजून घेण्याची, आपली आकलन शक्ती वाढवणं म्हणजे काव्यप्रतिभा काढवणं. त्यासाठी तू प्रयत्न करायचे आहेस हेच सांगितले बाईंनी. सुधीर: पण मी हे कसं करू? आजोबा: अरे काळजी नको करूस. यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू. म्हणजे तुझी काव्यप्रतिभाही वाढेल आणि कविता करणं, कवितेचं आकलन होणं म्हणजे काय हेही तुला समजेल. आजी: तुम्ही हो काय प्रयत्न करणार? आजोबा: आपण आजपासून कवितेत संभाषण करायचं. ते तो कागदावर उतरून घेईल. म्हणजे त्याला कविताही समजेल अन त्याचा प्रकल्प पूर्ण होईल. आई: सुधीर, हातपाय धु अन दूध घे. सुधीर: आजी, मी कागद अन वही घेतो. आताच आपण सुरुवात करू. आजी दिवा लावते व मोठ्याने शुभमकरोती म्हणते. आजी घरामध्ये लावते सांजवात, भाजी करते आता कांद्याची पात. आजोबा: आता म्हाताऱ्याचा वाढतो वात, नको भाजी करू तू कांद्याची पात. कधी तरी कशाला म्हणतील का हो, मी सांगितलेल्या भाजीला नेहमी देतात खूप. सुधीर: ए माझी सुपर आजी, तुला आवडेल ती कर भाजी. आजोबा: तू बनव भाजी छान छान चवळी. ए सुधीर, आण रे इकडे दातांची कवळी. आजी: बरं बाई, तुमची इच्छा हाच ध्यास, भाजी बनवते चवळीची खास. सगळेजण खो खो हसतात. बाबांची रात्र पाळी असते. बाबा: अगं आई, पटकन खायला दे ना गं काही. मला ऑफिसला जायची घाई, नाहीतर बॉस करू देणार नाही सही. सुधीर: कसली घाई कसली सही, आजीनं दिलं चपाती दही. आई: काय बाई कवितेची कमाल, बोलतानी हसतात तोंडावर धरून रुमाल. आजी: आता सोड रे घराचा पाशा, ऑफिसात जा आता सावकाश. बाबा ऑफिसला जातात. आजोबा फिरायला निघतात. आजोबा: मला द्या काठी नि चप्पल, कोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल. आजी: तुम्हाला तर समजतच नाही, तोडून ठेवतात काही ना काही. आई: तुम्ही बाबांवर चिडू नका, रागाचा तुम्ही सोडा हे का. आजी: म्हणे रागाचा सोडा हे का, कामाचा कामी घेतलाय ठेका. शिवणकाम शिकलीस पण बक्कल लावायला चुकलीस. आई: चिडता का हो माझ्यावर, माया करावी सर्वांवर. सुधीर: तुम्ही आता नका भांडू, भांडण ऐकून येते रडू. लहान तोंडी मोठा घास, करपलेल्या भाजीचा सुटलाय वास. सुधीर रडतो तेवढ्यात ताई येते. तिला हे वातावरण नवीन असते. विषय समजताच खो खो हसते, पण आनंदित होते व सहभागी होते. ताई: बरं का आजोबा अन आजी, दूर करू सुधीरची नाराजी, कवितेत मारेल तो बाजी. आई: आहे का घरात पिठाची सोजी. आई: सोजी तुला हवी तरी कशाला, लाडू खातेस अन बशी ठेवतेस उशाला. सुधीर: चला सगळे जेवण करू, चवळीच्या भाजीवर ताव मारू. सगळेजण एकत्रित मिळून जेवण करतात. आजी: रात्र झाली आता झोपा, उघडू सकाळी कवितेचा खोपा. सर्वजण झोपतात. सकाळी उठल्यावर सुधीरला सर्वजण कामात दिसतात. सुधीर इकडे जातो. आई, सूर्य उगवला, चिमण्या उडाल्या, सगळ्यांच्या आंघोळी झाल्या, हवा सुटली आहे गार गार, आंघोळीचे पाणी केले गरम फार. ताई:
सुधीरला, आंघोळ कर पटकन, नाश्ता कर चटकन, झालाय उशीर तुला, झटपट आवर मुला. आजी, आजोबा द्या स्वेटर कोणतं चालू होतं आपलं हे. आजी, आजोबा द्या स्वेटर मफलर आणा कानटोपी, थोडी पासून बचावाची हीच युक्ती सोपी. सुधीर, आंघोळ करून आवरून येतो. ताई, सुधीर तू लिहून घे नीट, यमक जुळायला हवे फीट, शब्दांचे यमक हवे नीट, तरच बनते कविता धीट. बाबा रात्रपाळीहून परत येतात. कालचा विषय त्यांच्या लक्षात येतो. ते गालातल्या गालात हसतात, खुर्चीवर रेलून बसतात. बाबा, कामाचा आलाय आता कंटाळा, द्या थोडे पाणी टाकून वाळा. आई कणिक मळत असते. कणिक तुम्ही नंतर मळा, अगोदर शिऱ्यासाठी रवा चाळा. आई, तोंड धुवा, आंघोळ करा, खा गरम गरम शिरा, मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा. आजी, सुधीर आवर दप्तर ठीक, नाहीतर कचऱ्याचे येईल त्यात पीक, टाप टिपना दररोज शिक. सुधीर, आजी आई खूप छान, मला नाही कशाचीच वान, तुमच्या वाचून हलेल पान. आजोबा होकार दर्शवतात. तेवढ्यात बाबा काही पुस्तके सुधीरच्या हातात देतात. बाबा, बस झाला कवितेचा पाऊस, अशाने थोडीच पूर्ण होणार हौस. पुस्तक देत, हा घे थोरांच्या कवितांचा मळा, वाचून लागेल तुला कवितांचा लळा. सुधीर कवितांची पुस्तके वाचतो, त्यात तल्लीन होऊन जातो. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान घरातील सर्वांना दिसते. सुधीर, बाबा, आई, ताई, आजोबा अन आजी, असं झालंय वाचू किती कविता, अंगणात उतरल्या अति, त्या मी वेचू कशा अन किती. शांताबाईंची बाग अन सर्वेंची गिरणी, गदी मांचे घर अन बालकवींची फुलराणी, चितवले भावांचे मोहोळ तुम्ही मनी, सर्वजण टाळ्या वाजवतात व सुधीरचे अभिनंदन करतात. तो प्रसन्नतेने प्रकल्प लिहून शाळेत बाईंकडे सादर करतो. तर तुम्हाला हे कशी वाटली कवितेची ओळख, आम्हाला कमेंट करून सांगावे. अगर तुम्हाला असेच काही ना काही पाहिजे असले कमेंट करून सांगावे. मी आणखी व्हिडिओ आणतो. धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.